मित्रांनो, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं? मित्रांनो, सुखी आयुष्याची अशी ठराविक व्याख्या करणं कोणालाही शक्य नाही. कारण प्रत्येकाचं सुख हे वेगवेगळ्या गोष्टीत असतं आणि मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, सुख ज्यात मानावं त्यातच ते असतं. अनेकदा या सुखाचा संबंध आपण आनंदाशी जोडतो. म्हणजे काय तर माझ्याकडे सर्व प्रकारचं सुख असलं, समृद्धी असली तर मी आनंदी असेल, मी खुश असेल. परंतु हे खरं आहे का? जरी वर करणी हे दोन्ही शब्द एकमेकांशी निगडीत वाटत असले, जोडलेले वाटत असले, तरी यामध्ये फरक आहे. आपलं सुख हे बऱ्याचदा बाह्य गोष्टींवरती, व्यक्तींवरती किंबहुना विशिष्ट परिस्थितीवरती अवलंबून असतं. मग ते एखाद्याचं खूप जास्त पैसा कमावण्यात असेल, एखाद्याचं खूप मोठं नाव, मोठं पद मिळवण्यामध्ये असेल. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. अनेकांचं सुख हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. म्हणजे ती व्यक्ती जशी वागेल त्यावर माझं एकंदरीत असणं अवलंबून आहे. परंतु आनंद तो मात्र आंतरिक असावा लागतो. आणि म्हणूनच तर असं म्हटलं जातं की मी माझ्याकडे कितीही सुख असली, संपत्ती असली, तरी मी आतून खुश नसेल, आतून मी आनंदी नसेल तर याचा काहीच उपयोग होणार नाही. सुख आणि आनंदामध्ये ही तफावत आपल्याला बऱ्याचदा पाहायला किंवा अनुभवायलाही मिळते. श्रीमंतातील श्रीमंत माणूस देखील बऱ्याचदा दुःखी आणि सर्वसाधारण परिस्थिती असलेला माणूस आपल्याला आनंदी आणि समाधानी पाहायला मिळतो. पण मग असा प्रश्न पडतो की सुख आणि आनंद याचा समतोल साधताच येऊ शकत नाही का? सुखी जीवन जगताना आपण आनंदी राहू शकतच नाही का? आपला आंतरिक आनंद निर्माण करायचा तरी कसा आणि तो टिकवायचा कसा? तर यासाठी गरजेचं आहे आपला आनंद आपण स्वतः निर्माण करणं. त्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींवरती अवलंबून न राहणं. आता हा आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टी करून मिळवू शकतो. आपली कला असेल, आपले छंद असतील, आपल्या आवडीचं काम असेल, ज्यातून मला वाटतं आणि माझी प्रगती होते अशा गोष्टी करणं. दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता आपली वाटचाल करत राहणं. अनेकदा आपण चालू परिस्थितीला इतकं कायम गृहीत मानून चालतो, ते म्हणजे आपलं सर्वस्व आहे असं आपल्याला वाटू लागतं. आता जसे आपण आहोत तसं काही राहिलं नाही तरी सर्व संपलं असं अनेकांना वाटतं. परंतु कोणतीही परिस्थिती ही चिरकाल कधीच टिकत नाही. त्यामुळे आता आपण भौतिकरित्या सुखी असू, पण मग पुढे ही परिस्थिती आहे तशी राहिली नाही तर काय? ज्यामध्ये आपण सुख मानत होतो तेच आता राहिलं नाही तर मग आता मी काय करावं? आता मी आनंदी तरी कसं राहावं? आणि इथेच खरी कसोटी लागते. जेव्हा आपण परिस्थितीच्या या बदलांची जाणीव स्वतःला करून देतो, जेव्हा आपल्याला हे समजतं की माझा आनंद, यातून मिळणारं सुख जे या बाहेरच्या गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून नाही, ते माझ्या मनावरती, माझ्या विचारांवरती अवलंबून आहे, तेव्हा मी या बदलांना चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकतो आणि माझा आनंद देखील मी टिकवू शकतो. आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा आपल्याच हातामध्ये असला पाहिजे. तो आपल्याला स्वतःलाच निर्माण करता यायला पाहिजे. अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुख येत जात राहू शकतं, परंतु त्यामध्ये आनंदी राहणं हे केवळ आपल्याच हातामध्ये आहे. आणि हे जितक्या लवकर आपण समजून घेऊ तितकेच आपण जास्त सुखी होऊ. तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की आयुष्य खूप सुंदर आहे. चला आणखीन सुंदर बनवूयात. मित्रांनो, अशाच मोटिवेशनल व्हिडिओजसाठी, आयुष्यामधनं काय शिकता येईल हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.